नमो त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। मानव जगाला ऐतिहासिक सर्वात मोठा महान परिपूर्ण सर्वज्ञ ज्ञानी बुद्ध हे नेहमी पाहिजे। बुद्ध असल्याशिवाय माणूस संसार दुःख सागर पार करून जाऊ शकत नाही। बुद्ध हे मानव जातीला संसार दुःख सागर पार करून नेण्याची कला शिकवतात। 10 कोटी लोकसंख्या असलेल्या महानगरात श्रावस्तीला बुद्ध दीर्घ काळपर्यंत राहिले। जवळपास 25 वर्ष म्हणजे वर्षावास 25 वर्षावास त्यांनी श्रावस्तीला केले। 22 वर्षावास जेतवन महाविहारात केले, अनाथ पिंडिकानं दान दिलेल्या विहारात, आणि 3 वर्षावास महाउपासिका विशाखा मेघार माता यांच्या पूर्वाराम महाविहारात केल्या। या प्रचंड असलेल्या 10 कोटीच्या लोकसंख्येच्या महान अशा लोंढ्यातले काही लोक हे पूर्ण लोंढात पोहत पोहत तोडत तोडत ते जेतवनात येत होते। त्यांचा प्रवास त्यांच्या घरातून सुरू झाल्यानंतर ते जेतवन महाविहारामध्ये पोहोचायचे 6 वाजता। 6 वाजता ते पोहोचल्याबरोबर जेतवन महाविहाराच्या पूर्वेकडील गेटनं ते आतमध्ये प्रवेश करत होते, आणि प्रवेश केल्याबरोबर तथागत सम्यक संबुद्धाची तिथे कुटी आहे, त्याला गंधकुटी म्हणतात। ही गंधकुटी अनाथ पिंडकांनी बांधलेली आहे। ती 3 कप्प्यामध्ये आहे, त्याला 3 पार्ट आहेत। एक 8 बाय 8चा पूर्ण प्रत्यक्षा हे पूर्ण कक्ष, दुसरा 12 बाय 12चा दुसरा कक्ष, आणि तिसरा 8 बाय 8चा हे शेवटचा कक्ष। आणि या शेवटच्या कक्षामध्ये तथागत सम्यक संबुद्ध राहत होते। आणि 12 बाय 12च्या कक्षामध्ये जे अति पापी आहे, जे अति घमेंडी होते, जे अति खून करणारे गुन्हेगार होते, जे अति कामाग्नीने पछाडलेले, बलात्कार करणारे, इज्जत घेणारे, लुटामारी करणारे, शिव्या देणारे, दारू मादक पिऊन डांबिंग करणारे, अशा लोकांचा भगवान बुद्ध
त्या 12x12च्या मधल्या याच्यामध्ये कोचिंग क्लास घेत होते. त्यांच्या मनावर जे दडपण पडलेलं आहे, क्रूरपणाचं, द्वेषाचं, कपटपणाचं, किंवा चोऱ्या करायचं, किंवा बलात्कार करायचं, किंवा मद्यपान करायचं, किंवा कामभोगामध्ये अधिकात अधिक जाऊन कामविलास करायचं, अशा लोकांचे काम, क्रोध, द्वेष, मत्सर, अहंकार, गर्व, घमेंड आणि मोहमाया हे सारे विकार बुद्ध त्या 12x12च्या कक्षामध्ये त्यांच्या चित्तातून काढण्याची मुळासकट त्याला बाहेर काढून टाकण्याची कला शिकवत होती. त्यामध्ये कधी 15 ब्राह्मण असायचे, कधी 10 ब्राह्मण असायचे, कधी डाकू अंगुलीमाल असायचा, कधी वेगवेगळ्या प्रकारचे क्रूर ब्राह्मण, कपटी ब्राह्मण, कावेबाज ब्राह्मण भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये आक्रमक रूपानं येऊन त्या 12x12च्या कक्षामध्ये आल्याबरोबर शांत व्हायचे. त्यांच्या चित्तामध्ये बुद्ध जाऊन बसत होता. कसा काय? बुद्ध म्हणजे असीम जागृतीनं भरलेलं उच्च संबोधीचं ज्ञान. बुद्ध म्हणजे असीम महाकरुणेनं भरलेलं उच्च संबोधीचं ज्ञान. बुद्ध म्हणजे अपरिग्रही म्हणजे परिपूर्ण त्यागानं भरलेलं असीम उच्च संबोधीचं ज्ञान. बुद्ध म्हणजे परिपूर्ण सहनशीलतेनं, क्षमाशीलतेनं, अनुकंपेनं भरलेलं उच्च संबोधीचं ज्ञान. बुद्ध म्हणजे अमर्याद भरलेलं प्रेमानं, दयेनं, औदार्यानं आणि सहिष्णुतेनं भरलेलं उच्च संबोधीचं ज्ञान. आणि बुद्ध म्हणजे तळमळीनं भरलेलं आणि महत्वाकांक्षेनं भरलेलं आणि प्रचंड उत्साहानं भरलेलं आणि प्रचंड उद्योगशीलतेनं भरलेलं, लोकांसाठी झिजून जिंदगी अर्पण करणारं उच्च संबोधीचं ज्ञान. आणि बुद्ध म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय, हितासाठी सुखासाठी सर्वांच्या राबणार, झटणार, अहोरात्र प्रयत्नवादामध्ये प्रयत्नशील काम करणार महान उच्च ज्ञान म्हणजे बुद्ध. किती सोपा अर्थ आहे, डोळे लागू लागले तुमचे. एवढा सोपा अर्थ आपण पाहतो बुद्ध या ज्ञानाचा आहे. बुद्ध हे मानवी जीवनाचा महान असा आधार आहे. बुद्ध ही आपला वडीलधारी पिता आहे. बुद्ध हे आपल्याला क्षण प्रतिक्षण देणारा महान हायलाइट आहे. संबोधीचा, सत्यज्ञानाचा महान असा हायलाइट आहे बुद्ध. आणि म्हणून बुद्धाला रात आणि दिवस आपण मनात भावना केली पाहिजे. सम्मा संबुद्धो, सम्मा संबुद्धो, सम्मा संबुद्धो, सम्मा संबुद्धो अशी भावना आपण सातत्यानं 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, झोपेमध्ये, झोपताना, सकाळी उठल्याबरोबर असं आपण भगवान बुद्धाची भावना धारणा केली पाहिजे. हे बुद्ध अनुसरण म्हणतात, हे बुद्ध अनुकरण म्हणतात. ज्याप्रमाणे
कुटुंबामध्ये वडीलधारी आपले बाप असतात, पिताजी असतात, तर लेकरं त्यांचं अनुकरण करतात की आमचा बाप प्रेमळ आहे, आमचा बाप आज्ञाधारक आहे, आमचा बाप धडपडीचा आहे, आमचा बाप राबणारा आहे, आमचा बाप इमानदार आहे, आमचा बाप कर्तव्यशील आहे, आमचा बाप सदाचारी नैतिकवान आहे, आमचा बाप हे सर्वांच्या पुढे गुणवान आहे. तर लेकरं पण तसे बनायचा प्रयत्न करतात. आपल्या आईसारखं, आपल्या बापासारखं ते अनुकरण करतात, अनुसरण करतात. तसं प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक देशाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या माणसानं बुद्धाचं अनुकरण सातत्यानं करावं, एकसारखं करावं. तर आपण पण छोटे बुद्ध होतो, आपण स्थूल बुद्ध होतो, आपण सामान्य बुद्ध होतो. दयावान बुद्ध, मैत्रीवान बुद्ध, शीलवान बुद्ध, त्यागी बुद्ध, दान देणारे बुद्ध, सहनशीलता वाढवणारा बुद्ध, अनुकंपा करणारा बुद्ध, तळमळीनं झटणारा बुद्ध, कर्तव्य दक्ष बुद्ध, उत्साहशील स्मृतिवान जागरूक बुद्ध, आणि अशा प्रकारचा आपण सामान्य बुद्ध बनतो. आणि असं या जन्मातच हे बुद्ध बनता येतं. दुसऱ्या कोणत्याही जन्मामध्ये असा सामान्य बुद्ध बनायचा तुम्हाला चान्स नाही. कारण दुसरे जन्म हे नीच आहे, त्याच्यामध्ये बुद्धीचा विकास होत नाही. म्हणून या जन्मात तुम्हाला सामान्य बुद्ध बनलं पाहिजे. बुद्धानंतर दुसरा एक मार्ग आहे प्रबुद्ध मानव. आपण प्रबुद्ध मानव बनलं पाहिजे. बुद्ध प्रबुद्ध मानव. प्रबुद्ध मानव म्हणजे परिपूर्ण समतेच्या भावनेनं भरून गेलेला, परिपूर्ण न्यायाच्या भावनेनं भरून गेलेला, न्याय संगत न्यायाची दिशा घेणारा, परिपूर्ण बंधुत्वाच्या भावनेनं भरून गेलेला, परिपूर्ण हे स्वातंत्र्याच्या भावनेनं भरलेला आणि स्वातंत्र्य जागवणारा, यांना म्हणतात प्रबुद्ध मानव. आणि म्हणून जो सतत लोकशाहीच्या भावनेनं विज्ञाननिष्ठ आणि सत्यनिष्ठ राहतो, तो ईश्वराला मानतच नाही, तो दैवाला मानतच नाही, तो भानामतीला मानतच नाही, तो कोणत्याच अंगारा, धुपारा, लिंबू आणि गंडे दोरे याला मानतच नाही. असा आपण प्रबुद्ध मानव बनलं पाहिजे. डोळस मनानं जगणारा, डोळ्यामध्ये ज्ञानाचा काजळ घालून परिपूर्ण ज्ञानवंत, बुद्धिवंत आणि चौकस व परिपूर्ण तर्कवादी आणि महान असा तुलनात्मक अध्ययनामध्ये एक्सपर्ट होऊन जगणारा माणूस म्हणजे प्रबुद्ध मानव. बुद्ध, प्रबुद्ध आणि सम्यक संबुद्ध. सम्यक संबुद्ध म्हणजे संसार दुःख सागरातून पार करून जाणारी एक महान प्रचंड नाव आहे. तुम्ही नावेत बसला, मोठ्या नावेत बसला, तर तुम्ही या तीरावरून दुसऱ्या तीरावर जाऊ शकाल ना. म्हणून बुद्ध ही प्रचंड नाव आहे आणि कोटी कोटी लोकाला दुःख संसार सागर, दुःख संसार महासागर पार करून जाण्याची ते आयडिया देतात, ते कला शिकवतात. हे जिंदगीची सर्वात मोठी कला बुद्धाद्वारे धम्मामध्ये शिकवलेली आहे. स्वतः निर्मळ मनानं वागा, दुसऱ्याला निर्मळ मनानं वागायला प्रेरित करा. स्वतः निष्पाप जगा, निष्पाप जगण्याची सदैव
आपल्या मनामध्ये धोरणात्मक महत्वाकांक्षा जागवा आणि दुसऱ्याला निष्पाप होण्यासाठी मदत करा, त्याला प्रेरित करा. स्वतः निर्मळ शुद्ध निष्पाप होऊन सर्वांना शुद्ध निर्मळ निष्पाप जगण्याची तुम्ही कला शिकवा. स्वतः सन्मार्गानं वागा, दुसऱ्याला सन्मार्गानं वागायला मदत करा. अशी ही धम्माची कला आहे. तुम्ही रस्त्यानं चालले, ऊन प्रखर आहे, तर छत्री काढून तुम्ही आपलं रक्षण करा उन्हापासून. जशी ही एक कला आहे. तुम्ही रस्त्यानं चालले आणि फार मोठा पाऊस आला जुलै ऑगस्टमध्ये, तर तुम्ही छत्री काढून पावसापासून तुम्ही स्वतःचं रक्षण करा. याप्रमाणे अशी ही एक कला आहे की जी स्वतः सुधरा आणि दुसऱ्याला सुधरायला मदत करा. स्वतः गुणवान बना आणि दुसऱ्याला गुणवान बनायला मदत करा. स्वतः धम्मवान बना आणि धम्मामध्ये शीलवान धम्मवान, समाधिवान धम्मवान, प्रज्ञावान धम्मवान असे तुम्ही शील समाधी प्रज्ञेमध्ये परिपक्व बना आणि दुसऱ्याला पण तुम्ही शील समाधी प्रज्ञावान बनायला मदत करा. असा हा बुद्धाचा सार्वजनिक धम्म आहे. आणि याप्रमाणे प्रबुद्ध महामानव किंवा प्रबुद्ध सम्यक संबुद्ध हे मानव जातीला सर्व प्रकारच्या समस्येतून, सर्व प्रकारच्या विवंचनेतून, सर्व प्रकारच्या धकाधकीतून आणि सर्व प्रकारच्या तापातून आणि बेचैनीतून मुक्त होण्यासाठी जीवन जगायची कला शिकवतात. आपण असे सम्यक संबुद्धाच्या चरणावर महान अनुसरण करणारे अनुयायी बना, उपासक बना, उपासिका बना. बुद्ध प्रबुद्ध सम्यक संबुद्ध असा आपला प्रवास चिंतनामध्ये वाढवत राहा, मननामध्ये वाढवत राहा, ज्ञानामध्ये वाढवत राहा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मंगल मैत्री आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको ज्ञानवड्डको धनवड्डको सुखवड्डको खंतिवड्डको त्यागवड्डको मेत्तावड्डको धनवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते सच्चेन शीलेन हन्ति मेत बलेन च ते त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं